डॅश करायचा, जोरदार डॅश करायचा प्रयत्न होता. बोनस प्लस 1 पॉईंट मिळतोय. राजा गावकर मात्र क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. चांगला प्रयत्न होता, अपयशी ठरतोय, यशस्वी ठरतोय. 2 पॉईंट मिळत आहेत आणि गुणफलक होतोय 9. 11 गुणांची आघाडी साई गणेश संघाकडे जाते. दुसरं सत्र सुरू होतोय, महत्वपूर्ण सत्र असेल आणि या सत्रामध्येच आपल्याला अंदाज लागेल कोणता संघ 4 पॉईंट मिळवण्यात यशस्वी होतो का. पहिला सामना आपण पाहिला होता, बरोबर पहिला सामना होता. दोन्ही संघाला 2-2 गुण देण्यात आले होते. जो विजयी ठरेल त्या संघाला 4 गुण असतील. 9 नंबर जशी त्याला किशोर साळवी यावेळी साई गणेश संघाच्या क्रीडांगणामध्ये मध्यंतरानंतर प्रथमच चढाईसाठी आलाय. 11 गुणांची आघाडी साई गणेश संघाकडे. डिफेन्सिव्ह असा पवित्रा हल्ला बोल माचवायचा आहे तो यावेळी साई नवलाई पावणे संघाला. आक्रमकता वीरू पाटील साठी बक्षीस असेल. 1 पॉईंटसाठी राजन वाडकर याच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस जाहीर होतोय. राजन वाडकर कडून वीरू पाटीलचा 1 पॉईंटसाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. कोणत्याही प्रकारचा पॉईंट नाही राहतो. चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत येतोय. चढाईसाठी गेलाय यावेळी साई नवलाई पावणे संघाचा चढाईपटू शुभम उजव्या बाजूने चढाई करतोय. 6 मुळे क्रीडांगणात बोनसची संधी असणार आहे. रनिंग टच मध्ये मध्य रक्षकाला मार्क करण्याचा प्रयत्न होता. चांगला सपोर्ट येतोय. अँकल होल्ड पाहतोय त्याच्या पंकज झगडे करून ही चांगली कामगिरी. रायडर बाद 1 पॉईंट मिळेल साई गणेश संघा. थर्ड रेड आहे, तिसरी रेड आहे राजा गावकर क्रीडांगणामध्ये. 4 विरुद्ध 1 अशी लढत पाहतोय. खोलवर चढाई करावी लागेल. यावेळी मात्र मिस्टेक होते किशोर साळवी कडून. थाय होल्ड करण्याचा प्रयत्न अपयशी करतोय. 1 पॉईंट मिळेल साई गणेश संघाला. यशस्वी रेड पुन्हा एकदा राजा गावकरची. शुभम दवंडे उंच असा खेळाडू आहे. साई गणेश संघाच्या क्रीडांगणामध्ये प्रवेश करतोय. आपल्या उजव्या बाजूने चढायला सुरुवात करतोय. 2-1 2-2 अशी फळी लावली जाते. या चढाईपटूला मात करण्यासाठी कॉर्नर कडून पुन्हा एकदा पंकज संघाची जबरदस्त कामगिरी. सपोर्ट मात्र थोडासा उशीर येतोय. बंपर धमाका असेल. 4 मोहरे बाद आणि सुभाष गिर यांनी जाहीर केलेलं 500 रुपयाचं बक्षीस जात आहे शुभम दवंडेला. 4 मोहरे बाद केले. जाहीर केलेली बक्षीस मात्र खेळाडूंकडून निश्चितच जिंकली जात आहेत. यावेळी जबरदस्त कामगिरी शुभम कडून. शुभम दवंडे याने सुभाष गिर यांनी जाहीर केलेलं 500 रुपयाचं बक्षीस मिळवलंय. 13-22 असा गुणफलक होतोय. 13 गुण साई नवलाई संघाचे. 22 गुण साई गणेश संघाची. सुपर टॅकलची संधी यावी. सुपर टॅकलची साई गणेश संघाकडे आणि चढाईसाठी आलाय 5 नंबर जयसिद्धांत साई नवलाई पावणे संघाचा. शुभम उजव्या बाजूने चढाई करतोय. उजवा कॉर्नर राजा गावकर सांभाळतोय. डाव्या बाजूचा कॉर्नर सांभाळतोय तो विनीत. एक पैठी घेण्याचा प्रयत्न, टोल टच करण्याचा प्रयत्न. डिफेन्सिव्ह खेळ सर्व्हिस पूर्ण अवधी वापरून आम्ही चढाई पुढे करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. राजा गावकर चढाईसाठी येतोय. साई नवलाई पावणे संघाच्या क्रीडांगणामध्ये डाव्या बाजूने चढायला सुरुवात करतोय. 2-1 2-2 अशी फळी लावली जाते. साई नवलाई पावणे संघाकडून सर्व्हिस लाईन वरती चाललेला खेळ. असा पवित्रा चांगलं लीडिंग आपण पाहतोय साई गणेश संघाकडे. कोणत्याही प्रकारचा पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत. स्वप्नील आंबेडकर येतोय. सुपर टॅकलची संधी अजूनही उपलब्ध आहे साई गणेश संघाकडे. रनिंग फ्लाईट किटने मध्य रक्षकाला मात करण्याचा प्रयत्न होता. विनोद कुवर लक्ष फिरवून मात्र खेळ करतोय. जबरदस्त कामगिरी राजा गावकर कडून. रायडर बाद. सुपर टॅकलचे 2 पॉईंट मिळतील साई गणेश संघाला. बहारदार कामगिरी राजेश गावकर उर्फ राजा गावकर कडून. सुपर टॅकल केलाय. रायडर मात करतोय. फायदेमंद ठरतोय साई गणेश संघ. 2 पॉईंट मिळतील साई गणेश संघाला. 24-13 11 गुणांची पडत राहते. पहिल्या सत्रापासूनच एक आक्रमक पवित्रा. चांगलं कॉम्बिनेशन, चांगले टर्न आपण पाहतोय. जबरदस्त टॅकल पाहतोय आपण साई गणेश संघाकडून. परंतु साई नवलाई पावणे संघ मात्र अजून सेट होताना दिसत नाहीये. थर्ड रेड आहे. तिसरी चढाई पॉइंट घेणारी चढाई असेल.
आणि राजा गावकर हुकुमी असा चढाई पडतोय. हुकुमी एक का म्हणता येईल साई गणेश संघाचा. विनोद कुवर आणि राजा गावकर हे एक चांगले ड्रायव्हर. यावी केला जातोय. बंपर धमाका पाहूया. 2 पॉइंट मिळत आहेत. 2 मोहे बाद करतायत. साई गणेश संघ मात्र सुरुवातीपासूनच वर करतोय. 13 गुणांची आघाडी असेल यावी साई गणेश संघाकडे. 13 गुणांनी पिछाडीवरती साई नवलाई पावणाई संघ. किशोर कडून एक टॅकल करण्याचा प्रयत्न होता, अपयशी. यावी मात्र जबरदस्त कामगिरी ठरते. पंकज झगडे 2 लेग होल्ड केले. टाइम आउट घेतला जातोय. पंकज झगडे मात्र डाव्या बाजूचा कॉर्नर अतिशय यशस्वीरित्या सांभाळतोय. आपण टॅकल पाहतोय. 2 लेग यावेळी त्याने होल्ड केले होते. रायडरला मात्र कोणतीच संधी दिली नव्हती. चांगला सपोर्ट देतोय. रायडर बाद ठरतोय. पॉइंट मिळतोय साई गणेश संघाला. 27-13 14 गुणांची आघाडीमध्ये साई गणेश संघाने. 13 गुण फक्त साई नवलाई संघाचे. दुसरं सत्र आहे. कमबॅक करावं लागेल. चढाईसाठी येतोय यावी विनोद कुवर. 3 मोरे क्रीडा करण्याचा सुपर टॅकलची संधी यावी साई नवलाई पावणाई संघाला. चढाईपट्टीचा उजवा कॉर्नर सांभाळतो शुभम दवंडे. डाव्या बाजूच्या कॉर्नरला आहे रत्नकांत. प्रकारचा पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत. सूरज दवंडे 4 मोरे टिकले होते. सुभाष केली यांनी जाहीर केलेल्या बक्षिसावरती ताबा मिळवला तसा हा खेळाडू यापूर्वी. आणि ही रेड आता कोणत्या प्रकारची करतोय पाहूया. किती पॉईंट मिळवत आपल्या संघासाठी पाहूया. 2-1 2 दिवशी पहिली लावली जाते. प्रत्येक रेड मध्ये पॉईंट आणणं गरजेचं असेल साई नवलाई पावणाई संघाला. कारण 14 गुणांनी अजूनही पिछाडी बसली पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. राजा गावकर सलग अशा चढाई करतो आपल्या संघासाठी. सुपर टॅकलची संधी असेल तर राजा गावकर 3 विरुद्ध 1 अशी लढत पाहतोय. सुपर टॅकल झाले तर 2 पॉईंट मिळू शकतात यावी साई नवलाई पावणाई संघाला. हुकमी असा रायडर आहे. राजा पुरेपूर प्रयत्न करतोय. पूर्ण फील्ड हलकी ठेवतोय. यावेळी मात्र स्वप्नील कडून रत्नकांत कडून अपयश येते. 1 पॉईंट मिळेल राजाला. 1 पॉईंट मिळतोय तो साई गणेश संघाला. ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय. 15 गुणांची आघाडी साई गणेश संघाकडे. 13 गुणांवरतीच आहे अजूनही साई नवलाई पावणाई संघ. प्रशिक्षक प्रमोद वाडकर वारंवार मार्गदर्शन करत आहेत. गेम प्लॅन आखला जातोय. शुभम दवंडे उजव्या बाजूने चढायला सुरुवात करेल. पंकज झगडेपासून मात्र सावध राहावं लागेल. कारण जबरदस्त अँकल होल्ड दोन्ही लेग होल्ड करतोय. बहारदार कामगिरी करतोय पंकज. रत्नागिरी मिळतोय संघाचा खेळाडू विनोद कुवर यावेळी उजव्या बाजूने चढायला येईल. 2 मोरे क्रीडांगणात सुपर टॅकलची संधी असेल परंतु तेवढंच अवघड असं काम आहे. कारण विनोद कुवर चांगला रायडर आहे. चांगला चढाईपटू आहे. आणि रिव्हर्स स्पीड 2 नंबर डिसिजन केल्या खेळाडूला बाद करतोय. विनेश पाटील बाद होतोय. थर्ड रेड आहे. शेवटचा मोठा क्रीडांगणात हा जर बाद झाला तर ऑल आउट होण्याची नामुष्की पुन्हा एकदा साई नवलाई पावणाई संघाकडे. शुभम दवंडे 2-1 2 अशी फळी लावली जाते. जे काही करायचं ते रायडरला करायचं आहे. कारण थर्ड रेड आहे. एमटी रेड करून चालणार नाही. पॉईंट द्यावा लागेल. चांगला टर्न होतोय. रायडर बाद ठरतोय. राजा गावकर कडून चांगला टर्न. चांगली टर्न होते. चांगली कव्हर फिरवली जाते. रायडर बाद ठरतोय. पॉईंट मिळतोय साई गणेश संघाला. 29-14 असा 31-14 असा गुणफलक 32-14 असा गुणफलक पाहतोय. 18 गुणांची आघाडी राहते. चांगलं लीड यावी साई गणेश संघाकडे राखलं जातंय. सुरुवातीपासून एक चांगली पकड राखण्यात यशस्वी साई गणेश संघ. आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत साई नवलाई पावणाई संघाकडून. स्वप्नील आंबेडकर चढाईसाठी येतोय. सुरुवातीपासून एक चांगला दबाव साई नवलाई पावण्यावरती टाकण्यात यशस्वी येतो साई गणेश संघ. उजव्या कॉर्नरवरती स्वप्नील आंबेडकर आपली चढाई पूर्ण करून सुखरूप क्रीडांगणामध्ये परत. विनोद कुवर साई गणेश संघाकडून चढाई करताना 2-1 2 अशी फळी लावली जाते या चढाईपटूला बाद करण्यासाठी.
डिफेन्सिव्ह खेळताना आता आपण साई गणेश संघ पाहू शकतो, कारण एक चांगली बढत या संघाकडे राखली जाते. बोनससाठी खेळायला प्रयत्न करतात. आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. 18 गुणांची बढत अजूनही कायम राखली जाते साई गणेश संघाकडे. शुभम दवंडे चढाईसाठी साई गणेश संघाच्या क्रीडांगणामध्ये 2-1 2-2 असा चाललेला सामना. यावेळी पुन्हा यशस्वी ठरलेला पाहूया. पंच राज वैद्य यांच्याकडे लक्ष केंद्रित होत आहे. 4 पॉइंट पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी. सलग 4 पॉइंट 2 वेळा मिळवले शुभम दवंडे याने. बहारदार कामगिरी करतोय शुभम. थर्ड रेड आहे, तिसरी रेड आहे. 7 नंबर दिसे धारण केलेला खेळाडू पराग पिलनकर यावी साई नवलाई पावणे संघाच्या क्रीडांगणामध्ये. 18 बत्तीस जबरदस्त टॅकल होऊन 6 नंबर दिसे धारण केला स्वप्नील आंबेडकर कडून रायडर बाद ठरतोय. 1 पॉइंट मिळतो साई नवलाई पावणे संघाला. शुभम दवंडे ज्यानं 2 सर्व्हिस मध्ये 8 पॉइंट मिळवले होते. 4 पण 2 वेळा आणि पुन्हा एकदा ऑल आउट होण्याची संधी. यशस्वी रेड 2+2 4 पॉइंट पुन्हा एकदा मिळतील साई नवलाई पावणे संघाला. सामन्यातील रंगत मात्र वाढते. 23 गुण होतात साई नवलाई पावणे संघाचे, 32 गुण साई गणेश संघाचे. 9 गुणांची यावी पिछाडी राहते साई नवलाई पावणे संघाकडे. 9 गुणांची आघाडी आहे साई गणेश संघाकडे. चांगला कमबॅक म्हणता येईल. हाच गेम प्लॅन, हीच रणनीती कायम राखावी लागेल साई नवलाई पावणे संघाला. चांगला कमबॅक म्हणता येईल. 18 गुणांचा जिथे फरक होता तो 9 गुणांवरती येऊन ठेपलेला आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय जातं शुभम दवंडेला, ज्यानं 4 मोहरे एका आपल्यासाठी गारद केले होते. राजा गावकर साई गणेश संघाकडून 9 गुणांनी पिछाडीवरती राहतोय. 9 गुणांचा फक्त फरक राहतोय साई नवलाई पावणे संघ यांच्यामध्ये. होतोय रायडर बाद ठरेल. 4 नंबर देखील धारण केलेला चेतन पाटील कडून जबरदस्त कामगिरी. रायडर बाद 1 पॉइंट साई नवलाई पावणे संघ. शुभम दवंडे सला कशा चढाई होतोय, यशस्वी रेड करतोय. बहारदार कामगिरी. 10 पॉइंट आतापर्यंत त्याने मध्यंतरानंतर आपल्या संघासाठी मिळवले. कोणत्याही प्रकारचा पॉइंट न घेता आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत होतो. विनोद कुवर येतोय साई गणेश संघाकडून. 8 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू राजा गावकर नंतर ज्याने बहारदार कामगिरी केली असा विनोद कुवर. साई नवलाई पावणे संघाच्या क्रीडांगणामध्ये 2 अशी फळी लावली जाते. कमबॅक करावं लागेल. प्रत्येक पॉइंट महत्वपूर्ण असेल. प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे साई नवलाई पावणे संघाला, कारण अजूनही 8 गुणांची पिछाडीवरती आहे साई नवलाई संघ. पूर्ण अवधी मात्र वापरला जातोय सर्व्हिसचा. उजव्या बाजूने चढाई करताना चढाईपटू 6 मोहरे क्रीडांगणात असताना साई नवलाई पावणे संघाकडून या ठिकाणी साई जिगर संघाचे संघमालक सन्माननीय श्री बाळाशेठ सुर्वे या ठिकाणी आलेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. विनोद साई नवलाई पावणे संघाच्या क्रीडांगणामध्ये चांगला प्रयत्न होता. टोटच करण्याचा प्रयत्न होता. जम्प करून प्रयत्न होता. 2-1-2 फळी लावली जाते. मध्यरक्षकाच्या भूमिकेत प्रयत्न. कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता आपली चढाई व्हॅलिड करून क्रीडांगणामध्ये परत जातो. शुभम दवंडे थर्ड पुन्हा एकदा खतरे की घंटी इस बार शुभम दवंडे केली आहे. शुभम दवंडेला मात्र खतऱ्याची घंटी आहे. तिसरी रेड आहे. एमटी रेड 2 झाल्यानंतर तिसरी येणारी रेड पॉईंट घ्यावीच लागतो. पॉईंट साठी केलेला प्रयत्न असेल. शुभम दवंडे पॉईंट साठी यावेळी प्रयत्न करेल. 6 मोहरे क्रीडांगणात असताना बोनसची संधी असणार आहे. यावेळी मात्र सगळे अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होता. बाद ठरतोय. 1 पॉईंट मिळतोय. थर्ड राईड साठी आलाय 7 नंबर दिसेल केलेला खेळाडू परत थर्ड राईड आहे आणि याही खेळाडूला पॉईंट साठी सर्व्हिस करावी लागणार आहे. बोनस साठी केलेला प्रयत्न होता. 2-1-2 अशी फळी लावली जाते. 7 गुणांची आघाडी राहते साई गणेश संघाकडे. 7 गुणांनी पिछाडीवरती साई नवलाई पावणे संघ. बोनस साठी केलेला 25 पॉईंटचा केलेला दावा. रायडर बाद ठरतोय. तेहतीस 25 8 गुणांची आघाडी साई नवलाई संघाकडे पुन्हा प्रयत्न केला जातोय.
पेनल गेटचे येथे नियम वापरले जात आहेत. पंचाने डिसिजन दिलेला आहे. रायडर बाद ठरतो. 1 पॉइंट मिळतोय साई गणेश संघाला. राजा चढाईसाठी साई नवलाई पावणे संघामध्ये 4 मोरे असताना चढाई करतोय. 35-26 9 गुणांची आघाडी अजूनही राहते साई गणेश संघाकडे. 9 गुणांनी पिछाडीवरती आहे साई नवलाई पावणे संघ. 5 नंबर जैसे धारण केलेला चढाईपटू शुभम यावेळी चढाईसाठी येतोय. साई गणेश संघाच्या खेळामध्ये पूर्ण संघ क्रीडा करत आहे. डाव्या बाजूचा कॉर्नर सांभाळतोय 5 नंबर जैसे दीपक तोडणकर. उजव्या बाजूचा कॉर्नर सांभाळतोय पंकज झगडे. कॉर्नरचे खेळाडू मात्र बहादर कामगिरी करतात. खास करून पंकज झगडे अतिशय चांगले टॅकल आपण पाहतोय त्याच्या खेळाडूकडून. साई गणेश संघाकडून खेळ करताना दोन अशी फळी लावली जाते या चढाईपट्टूला मार्क करण्यासाठी. कोणत्याही प्रकारचा पॉईंट नाही घेत आपली चढाई पूर्ण करून खेळामध्ये परत जातोय. साई गणेश संघाकडून 8 नंबर जैसे केलेला विनोद कुमार 4 मोरे क्रीडा करत असताना उजव्या बाजूने चढाईला सुरुवात करतोय. 2-1-2-1 अशी फळी लावली जाते. खोलवरती चढाई करावी लागेल कारण 9 गुणांची आघाडी मात्र साई गणेश संघाकडे. डिफेन्सिव्ह खेळ सर्व्हिस लाईन वरती चाललेला खेळ. आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय विनोद. 4 नंबर जसे धारण केलेला खेळाडू असेल चेतन पाटील साई नवलाई पावणे संघाकडून रेड साठी आला. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटं जाहीर केली जात आहेत. गुणफलक आहे 35 गुण आहेत साई गणेश संघाचा. 26 गुण आहेत ते साई नवलाई पावणे संघाचे. 9 गुणांची आघाडी राहते. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटं तिसरा आणि अंतिम पुकार साई वैरी विरुद्ध साई जिल्हा. तिसरा आणि अंतिम पुकार चालू सामन्याची 5 मिनिटे या ठिकाणी जाहीर झालेली आहेत. दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक आपण आपले संघ घेऊन या ठिकाणी आपण गेटमध्ये राहायचंय. 5 मोरे क्रीडा करत आहेत. आता 7 गुणांची आघाडी राहते. पुन्हा रायडर बाद मारतोय. 4 नंबर जैसे धारण केलेला खेळाडू चेतन पाटील कडून जबरदस्त अँकर ढोल. रायडर बाद 1 पॉइंट साई नवलाई संघाला. 6 गुणांची आघाडी राहते यावेळी मात्र साई गणेश संघाकडे. देशाच्या माहितीसाठी आपली ही स्पर्धा या ठिकाणी आपण YouTube वरती सुद्धा पाहू शकताय. साई प्रीमियर लीग 2017 या ठिकाणी आपण सर्च करून आपण ही स्पर्धा YouTube वरती पाहू शकताय. धन्यवाद. रायडर बाद ठरतोय. शुभम दवंडे सारखा चांगला रायडर क्रीडांगणाच्या बाहेर जाईल ते पूर्ण श्रेय जाईल ते साई गणेश संघाच्या खेळाडूला. चांगलं कॉम्बिनेशन चांगला टर्न अँकर ढोल परफेक्ट अँकर ढोल. गेट लाईन तयार करत आहे. रणनीती आपली जाईल कारण